आहे की तुम्ही येवा आणि बघावं रविराज साबळे पाटील शेतकऱ्याची नेमकी फसवणूक कसा करतो. त्याचा डेमो दाखवण्यासाठी मी तुम्हाला इथं बोलवलंय. माझ्या गाडीमध्ये कोणताही प्रोडक्ट नाही. माझ्याकडे ज्या शेतकऱ्याच्या बांधावरती आलेलं त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे. मी पहिली व्हिजिट या बागेला केली. त्या बागेला व्हिजिट करत असताना मोजलेल्या फळांच्या संख्येला गुणाकार करून फोम आणि त्याचं येणारं वजन याचा हिशोब सांगून 45 टन माल निघन सांगितलं होतं. आता लाईव्ह म्हणजे तुम्ही तिथं बघताय माल भरायला चालू आहे. बाकी फोम मधून पिशव्या काढून बाजूला भरून ठेवलेलं तुम्ही बघताय. बाकी मी म्हटलं आणि तुम्ही मागितलं तर शेतकरी बँक बॅलन्स दाखवायला बी कमी करणार नाही. 45 टन माल सांगितला. त्या 45 टन माल सांगितल्यानंतर आता माल किती निघलाय पास 67 मोठे 67 टन. अजून किती अजून एक 15-20 टन निघेल. म्हणजे बागेची तारीख किती आहे लावलेली 22 फेब्रुवारी 24 नाही 25 असेल 25 असेल 22 फेब्रुवारी 2025 ला लावलेली बाग 22 फेब्रुवारी 2026 ला किती वर्ष झालं 1 आणि आता वरती किती महिने झाले 6 म्हणजे 18 महिन्यामध्ये जिथं आम्ही 45 टनाचं टार्गेट सांगितलं होतं तो विश्वास दिला होता तिथं 67 टन माल आतापर्यंत गेलाय. त्याच्यानंतर अजून 15 टन निघेल आणि गंमत आता पुढे सरासरी दर किती भेटेल 65 सरासरी 65 रुपये सरासरी दर भेटलाय. आता गुणाकार कुणाला चांगला येतो 83 टन गुणिले 65 काढले मोबाईल. आपल्याला मुनिम होता आलं नाही. आपल्याला बोलता आलं नाही. आपल्याला काहीच करता आलं नाही. आडत्या आपल्याला आपल्यापेक्षा लहान वयाचा असताना बी आरतुर बोलत गेलं आपण ऐकत गेलो म्हणून आपली ही परिस्थिती किती 53,95,000 रुपये. बाळासाहेब मी किती पैसे होतील सांगितलं होतं तुमच्या घरी आईंना 25 लाख रुपये होतील म्हणून सांगितलं होतं. शेतकऱ्याला ऍक्च्युअल मध्ये 53,94,000 रुपये होतील. ते जाऊ द्या पुढचं 15 टन आतापर्यंत किती झालं आता 44 लाख झाले. म्हणजे माझ्या पुढे किती आहे आणि एका गाडीची किती पैसे आता कालपासूनच सिंगल गाडी चालू आहे. तर 3.5 लाख 4 लाख 3.5 लाख 4 लाख आता मला जे व्यापारी आहे तोच व्यापारी आहे तो गाडीला स्टार्टर मारायच्या आधी पैसे देतो की परत पेमेंट गाडी निघायच्या अगोदर पेमेंट जमा होऊ शकतं. भरपूर. मला लई जण म्हणतात पेरू फसवतो पेरू मध्ये अडचण येते पेरू मध्ये प्रॉब्लेम येतात आणि विशेषतः रविराज साबळे पाटील हे नावच धोकेबाज आहे. एवढा चांगला धोका असल्यावर काय अडचण आहे धोका खायला काय अडचण आहे का जिथं म्हणजे हा अभिमान आहे हा सन्मान आहे शेतकऱ्याचा. आमचं काम आहे फक्त एकदा रस्ता दाखवणं. मुळातच यांचा स्वभाव हा राजकारणी स्वभाव आहे. जरा कल दुसरीकडे होता मला नाही माहिती दुसरीकडे कसे आले. आणि या दोघा भावांची मेहनत आमच्या रिशाग्रोचं विशेषतः अक्षयचं जास्त योगदान आहे. सतत रोज लक्ष देणं बघणं फोन उचलणं हे निमित्त मला मागच्या वेळेस एकदा येऊन गेलो तर देव गुणी म्हणा नाही तर काय राक्षस गुणी म्हणायचे ते म्हणा राक्षसासारखा माल निघलाय पण 18 महिन्यामध्ये आजपर्यंत तुम्ही कधी ऐकलंय का की 4.25 एकर आहे ना 3.25 एकर 3.25 एकरामध्ये 18 महिन्याच्या बागेला 54-55 लाख रुपये भेटतात. ऐकलंय कुठे. मग ती द्राक्ष असू द्या डाळिंब असू द्या नाही तर अजून कोणतंही फळपीक फळबागांमध्ये पैसा होतो हे त्रिकाला बाधित सत्य. पण एवढ्या प्रमाणामध्ये पैसे होतात हे कधी ऐकलंय का
3.25 एकर म्हणजे एकरी किती पैसे झाले? साधारणतः 16 लाख रुपये. आणि ते बी 18. विशेष काय की अजून 2 वर्ष बी पूर्ण नाहीये. त्याच्यासाठी 6 महिन्याचा अवकाश आहे. तर 6 महिन्यात हीच छाटणी मी तेवढ्याच पैशाला ऐकणार. काय आत्ता छाटणी घेतलीये बागेवर. मग मला सांगा, या 53 लाखामधले मी किती घेऊन जाणार आहे? किती जाणार आहे बाळा? 1.25 लाख. किती? 1.25 लाख. ते बी हसत हसत देणार आहेत हा. त्यांनी आधी बी दिले, असं काही नाही. मग पैसे यांचे काय? पैसे कमवले यांनी, देणार फीस हे, पोटात दुखत त्यांना काहीच अडचण नाही हा त्याच्यामधनं. त्यांना काहीच अडचण नाही. देताना अडचण नाही, काम करताना अडचण नाही, पैसे कमवताना अडचण नाही. पण त्यांची वकिली कोणतरी दुसरा घेणार आणि काय म्हणणार? फसवलं 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 फसवलं. अरे माझा शेतकरी अगदी आनंदात आहे. उद्या हाच शेतकरी फॉर्च्युनर मध्ये, BMW मध्ये, लेक्सस मध्ये फिरणार आहे म्हणायला हरकत नाही. हीच सिच्युएशन पुढचे जोपर्यंत आम्ही म्हटले 5 फळं निघेपर्यंत, म्हणजे 5 वेळा कटिंग होईपर्यंत या बागेला काहीही होणार नाही. आणि या बागेमधून तसेच लाखो रुपये कमवले जाणार. आता विशेष काय आहे माहितीये का? आपला पॅटर्नच वेगळा आहे. आता माल कोणाकडे आहे का? मला तुम्ही प्रतिसाद दिला तर मी बोलणार आहे, नाही तर हे बोलायचे मी पैसे घेतो. मला सांगा, आत्ता कोणाकडे पेरूचा माल आहे? याच्यामध्ये पेरू बागायतदार असणारे हात वर करा. फक्त लोक बघतायत म्हणून करा म्हणतोय हा. तुमचं माझ्याकडे काही काम नाहीये आणि माझं तुमच्यासोबत काम नाहीये, पण हात वर करा याच्यासाठी सांगतोय की तुमच्याकडे माल आहे आता. मग हा भाव बघून कुठेतरी मनात वाटतं का की बाबा आपण कुठेतरी वाटतोय ना? मग हा माझा पॅटर्न आहे. मी यावर्षी 5,000 टन माल विकलाय. किती हाय का कुठं गाजावाजा? आपलं सुमडीत काम असतं. आणि एकदा शेतकऱ्याला ठरवलं ना मोठं करायचं, त्या शेतकऱ्याला फक्त पैसे कमवून देत नाही. मी आत्ता विश्वास देतो की बाळासाहेब आणि त्यांची पूर्ण फॅमिली, त्यांचं कुटुंब अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे देशात प्रसिद्ध होणार. 1 मिलियन व्ह्यूज येतात एका व्हिडिओला. किती? शेतकऱ्याच्या पेरू बाग दाखवलेल्या व्हिडिओला तुम्ही याच्या आधी बघत आलेले 30 मिलियन म्हणजे किती झाले? 2. मग अजून काय पाहिजे शेतकऱ्यांना? अजून काय दिलं पाहिजे? मुळातच फळबागा करत असताना स्वतःमध्ये असणारा आत्मविश्वास, आपण करत असणाऱ्या मेहनतीवरचा विश्वास आणि जो रस्ता दाखवतोय त्याच्यावर असणारा विश्वास म्हणजे यश आहे. याच्यामध्ये या दोघांनी, यांच्या संपूर्ण कुटुंबांनी घेतलेली मेहनत आजूबाजूच्या लोकांनी बघितलेली असणार आहे. आम्ही तर रोजच बघतो. फोटो आल्यानंतर लगेच लक्षात येतात. आम्हाला शेतामध्ये गवताची फुली पण जमत नाही. जमते का? मागच्या वेळेस दिसलं तर पहिलं हे होतं की ते गवत. मग हे काय सांगायचं, जेव्हा आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तेव्हा आपलं शेत पण स्वच्छ पाहिजे. आपली त्या शेतावरती श्रद्धा पाहिजे. आपण जी गोष्ट करतोय, आपण जी गोष्ट लोकांना आणि आपल्या मनाला दाखवतोय ती अगदी सुंदर वाटली पाहिजे. त्याच्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. आता तेजी मंदी चालू असते, पण त्या तेजी मंदीमध्ये ज्याला तेजी साधता आली तर पेरू बागा लावणारे कमी आहेत का? कन्सल्टन्सी करणारे कमी आहेत का? आम्ही कन्सल्टन्सी करतच नाही. सगळ्यात पहिली गोष्ट आमचा तो हेच नाहीये की बाबा रोज तेच काम करायचं, रोज तेच करायचं. आम्ही काम रोज करतो, फक्त कन्सल्टन्सी सारखं नसतं. कोणत्या तरी कंपनीचं टायअप घ्यायचं, त्या दुकानदाराला टायअप करायचं आणि त्या शेतकऱ्याला औषधं विकत बसायचं. आपला तो धंदा नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये 50-60 लाख कमवले, पण काही एकाही व्यक्तीला प्रलोभन दिलं, एकाही व्यक्तीला सांगितलं नाही की बाबा माझ्याकडे या पेरू बाग करा. आणि मी कधी सांगतही नाही ते, कारण की आपण जे काम त्याच्यामध्ये आपण चालते. आणि शेवटी तुम्हाला बी मला किती कमवलं ते शेवटी पाळणार नाहीये. ते ठेवून जायचं इथं, पण ते ठेवून जात आपण किती कमवलं, आपण काय कमवलं, तर लोकांच्या मनामधलं, लोकांच्या हृदयामधलं स्थान.
मग जर मी फसवत असतो, जर मी लोकांना येड्यात काढत असतो, तर नाही तर ही बाग असती ना, हा शेतकरी खुश असता. आणि माझ्या फक्त रात्री 10 वाजता टाकलेल्या पोस्टवरती एवढे शेतकरी इथं जमा झाले नसते. हे शेतकऱ्याचा बांध आहे, कुठेही मोडवरची ताकद नाहीये. मग हा विश्वास आपण कमवतो. मुळातच शेतीवरती विश्वास ठेवत असताना सगळ्यात पहिला तर आपल्या मनामध्ये प्रश्नचिन्ह असायला नाही पाहिजे. कोणतं बी काम करा तुम्ही, कोणतंही काम करता, मनामध्ये शंका ठेवली तर ते काम यशस्वी होत नाही. त्याला पहिली नजर तुमची लागते. शेती करताना बी तेच करावं लागतं. जेव्हा रोपटं लावलं तेव्हा शेजारी येतो आणि तो तुम्हाला शेजारी म्हणतो, काय लावतो? पेरू. लावू नको का सडकं फळ आहे. त्यावेळेस सिंपल एक पहिलं काम करायचं, हातामध्ये थोडा गोळा करायचा. जर चिखल असेल तर गोळा करायचा, ढेकळ असेल तर हळूच हातात घ्यायचा, थोडा मारायचा. हिंस शिकवत नाहीये. याच हरामखोर लोकांनी आपलं सगळ्यात जास्त नुकसान केलंय. मागे ओढणारे अवलादी एका बापाच्या जोडी असतात त्या. ही ग्रहण आहे. शेतीला लागलेलं सर्वात मोठं ग्रहण म्हणजे आपलीच लोक आपल्याला मागे ओढत राहतात. आपलीच लोक आपल्याला काही चांगलं करत असताना अडचणीत आणतात. आता मी तुम्हाला खरं सांगतो, मी पेरू बाग आणि पेरू शेती शेतकऱ्यांसोबत झालं 5 वर्ष करतोय. किती? या 5 वर्षांमध्ये मी त्या प्रत्येक शेतकऱ्याला त्या यशापर्यंत पोहोचवले जो माझ्यासोबत जोडले गेलेला आहे. मग 5 वर्षापूर्वी मी जेव्हा माझ्या शेतात पेरू लावत होतो तेव्हा बी आजूबाजूचे लोक येऊन म्हणलेच ना, की पेरू लावू नका, हे सडकं फळ. शेवगा लावू नका, याच्यामधनं काहीच होत नाही, उलट वाटोळं होतं घराचं. हे करू नका, ते नका. मग या लोकांना जेव्हा आपण फाट्यावरती मारणार, शब्दाशा अर्थ घेऊ नका, आधी मारतात, परत जेलमध्ये जावं लागेल, परत पेरू लावावं लागेल. ह्या लोकांना जेव्हा फाट्यावरती मारताल आणि आपला एक सरळ मार्गी रस्ता निवडताल, त्यावेळेस तुम्हाला यश भेटणार आहे. दुसरी गोष्ट, आपण करत असताना आपल्याला सगळ्यात पहिला घरातून वेळ, कारण की मतं प्रत्येकाची वेगळी वेगळी असतात, पण ती मतांनाच विश्वासात घेऊन केलेलं काम तेव्हाच यशस्वी होतं. आणि फळबाग करायची म्हणजे एकट्याच्या जीवावर घंटा काही होत नाही. सगळ्यांची सोबत असेल तर बाग व्यवस्थित येते, होते आणि फुलते पण. पण त्याच्यामध्ये जर बैल दोन्हीकडे वळणारी असली तर गाडी काही सरळ चालत नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे विश्वास ठेवायला शिका कुठंतरी. विश्वास कुठेतरी शिकावं लागेल. आता याच्यामध्ये तुम्ही पुढे या ना, इथं जागा आहे, उन्हात बसू नका या. हो का, परत पण शेतकऱ्यांना बोलवलं पुढे घ्या. असू द्या, असू द्या. सगळ्या या पुढे या. नाही, जागा संपली ना. सगळ्यात महत्वाची गोष्ट झालं, सेटल डाऊन, सेटल डाऊन, सेटल डाऊन. सगळ्यात महत्वाची गोष्ट शिकायची म्हणजे बोलायला शिका आणि घोडे लावायला शिका. तुमच्या आयुष्यात त्याचीच सगळ्यात जास्त कमतरता. व्यापारी आला म्हणला, ही बाटली आहे, ही बाटली लई सुंदर दिसतीये, ही एकच बाटली आहे, एकच बाजारामध्ये एकमेव बाटली आहे, तुम्ही तिचे मालक आहात. आणि व्यापारी म्हणला 10 रुपयाला, आपण लगेच म्हणतो घेऊन जा. तिथंच जर तुम्ही म्हटलात, बाजाराची परिस्थिती बघितली, ओळख बघितली, अडचणी बघितली, बाजारात काय चाललंय बघितलं, आणि त्यावेळेस त्या व्यापाऱ्याला म्हणलात की नाही मला 50लाच विकायची. जसं आज शेतकरी माझा किती रुपयाने पेरू विकतोय, किती रुपयाने. आता याच्यामध्ये अजून एक सांगतो, ह्या विक्रीमध्ये आमचा काही संबंध नाही, आम्ही फक्त कॉन्टॅक्ट दिलेले असतात, आम्ही फक्त आयडिया दिलेल्या असतात व्यापारी कसा पकडायचा. सौदा तुमचा तुम्ही करायचा, तो माल तुमचा तुम्ही विकायचा, आम्ही फक्त सांगतो की असं. नाहीतर कन्सल्टंट म्हणलं की काय मलिदा कमवायला लई चान्सेस आहेत. शेतकरी येडा आहे असं म्हणतात लोक, पण नाहीये. ज्या शेतकऱ्याला आम्ही हुशार केलं तो शेतकरी वेडा बनून राहिला नाहीये. तो हुशार झाला, तो बोलायला शिकला, विकायला शिकला, त्याने बाजाराची ओळख बघितली, बाजाराची सिच्युएशन बघितली आणि त्याच्यामधून पैसे कमवायला शिकले. काही काही व्यापाऱ्यांनी आमचे शेतकरी बी फोडले.
आधीचे अनुभव. पण झालं काय की याच्यामधून या शिकवण्यामुळं या शेतकऱ्यांना समृद्ध करण्याच्या योजनेमुळं असंख्य शेतकरी आज लाखो रुपयाचं उत्पन्न घेऊन आज रोजी व्यवस्थित शेती करत आहे. आणि त्याचं सगळ्यात पहिलं तुमच्या भागातलं हे जिवंत उदाहरण आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खोटं बोलण्याचा काही संबंध येत नाही. बाळासाहेब फोन किती बसला होता? 5 लाख ना? 4.5 लाख बसला होता. 4,50,000 फॉर्म बसला होता. फॉर्म आता फॉर्म क्वांटिटी तिथं दिसते, काढलेल्या फॉर्मच्या बॅगा तिथं दिसत आहेत. जवळची लोक आहेत त्यांना माहितीच आहे की बाबा गाड्या इथनं किती वाहत होत्या, ट्रान्झॅक्शन कशी होत होती आणि व्यापारी कुठून येत होते. मग या सगळ्यामध्ये आपण कुठेतरी मागे राहिल्याची भावना तुम्हाला येते का? कारण की 5 वर्षापूर्वी जी लोक म्हणत होती की पेरूला भविष्य नाही, 5 वर्षानंतर बी पेरूची तीच परिस्थिती आहे. 5 वर्षापूर्वी बी 80-90-100 रुपयाचा भाव घेणारा शेतकरी आज पण 100-80-90 रुपयाचा भाव घेतोय. लागवड कमी झाली का? मी एकटा पट्ट्या दरवर्षी 25 लाख रुपये विकतो. कुठं आहे का जाहिरात? आहे का कुठं दाखवलेलं आहे का? नाही. मग माझ्यासारखे किती असतील? माझ्यासारख्या किती लोकांच्या नर्सऱ्या असतील? लागवड किती प्रमाणामध्ये वाढली असेल? पण लागवड वाढीसोबत वातावरणाने बी साथ दिली पाहिजे. सगळ्यात पहिलं तर हे बघितलं पाहिजे की बाबा ही लागवड होत असताना लोक अनुदानासाठी किती आता गंमत सांगू, याच्यामध्ये कोणतीही फळबाग लावत असताना लागवडीचं क्षेत्र वाढतंय हे जर तुम्ही बघत असाल तर थोडा बारकाईनं अभ्यास केला तर त्याच्यामधले जवळजवळ 85 ते 90% शेतकरी फळबाग अनुदानासाठी बागा लावतात. त्याचं अंतर चुकलेलं असतं, त्याची परिस्थिती चुकलेली असते आणि भविष्यामध्ये त्याला बी माहित असतं की आपल्याला याच्यामध्ये काही काम करायचं नाही, आपल्याला आणि रियालिटी आहे. आजपर्यंत अनुदानावरती लावलेली बाग कधीच यशस्वी झालेली मी बघितलेली नाहीये. आता याच्यामध्ये माझे वडील बी सामील होत्या. राग येईल लोक. आमच्या घरी चिक्कूची बाग होती जवळजवळ 15 वर्ष. झाडं अगदी मोठी झाली पण त्यांनी त्याच्यातून उत्पन्न कधीच नाही घेतलं, पण दरवर्षी त्याला अनुदान मिळायचं. मग मला अनुदान घेणं चुकीचं बिलकुल नाहीये, पण तुम्ही ज्या शेतामध्ये बाग लावताय, तुम्ही ज्या शेतामध्ये कोणती बी बाग असू द्या, कोणतं बी फळपीक असू द्या, त्या फळपिकाचं नाव बदनाम होतंय ना. की बाबा ज्या शेतकऱ्याने पेरू लावला त्याकडे बघितलंच नाही, काहीच केलं नाही आणि शेवटी एखाद्यापाशी जाऊन म्हणला की पेरू बाग म्हणजे लय अवघड काम आहे, करायला नाही पाहिजे. बदनाम काय झाला? मग त्याच्या पाठीमागं मेहनत बघितली का कोणी? आपण फक्त बदनामी बघितली, मेहनत कोणी बघितली का? एकानेही बघितली नाही. मग हीच सिच्युएशन आहे आपल्या शेतीची. आपल्या शेतीतल्या पिकांना फक्त बदनाम केल्या जातं. परिस्थिती ही आहे की आजपर्यंत शेतीमध्ये ज्याने मन लावून काम केलं, ज्याने व्यवस्थित एकाग्र चित्ताने ते शेती केलं, तो आज शेतकरी लखोपती करोडपती झालेलाच आहे. फक्त आपलं डेडिकेशन कमी पडतंय, आपलं बोलणं कुठेतरी कमी पडतंय आणि आपला कुठेतरी हजरजबाबीपणा कमी पडतो. आपली निर्णय क्षमता कमी पडते. आपण जे काही करत आहोत, आपण एखादी गोष्ट करायची ठरवलं त्याच्यावरती ठेवलेला विश्वास कमी पडतोय. या बागेमध्ये मी ज्यावेळेस फोम लावायला आलो त्यावेळेस डाग होता बघा, डाग. बऱ्याच शेतकऱ्यांनी आम्हाला ते डागच दाखवले. ते काही लावायला थोडी आली होते, आमच्या चुका काढायला आलेले. त्यावेळेस काय सांगितलं होतं बाळासाहेब? माल विकताना मजा बघा. मग आता व्यापारी माल काढताना असा किती काढितो, एका गाडी मागे किती कॅरेट निघतात? 200 किलो जास्तीत जास्त. म्हणजे 4 टनाला 200 किलो माल 2 नंबर जातोय आणि ते बी किती रुपये निघतोय माहिती का? 40 रुपये किलोने. 40 रुपये किलोने. मग हे साध्य कसं झालं?
साध्य होत असताना मला सांगा, शेतकऱ्याला विचारा की त्यांनी जेव्हा छाटणी चालू होती त्यावेळेस बाजारामध्ये इतर सगळ्या भागांमध्ये छाटण्या चालू होत्या का? नाही. मग आम्ही काय करणार? आम्ही फक्त सांगणार की तारीख ही पाहिजे. आम्ही म्हणजे मुहूर्त काढणारे ब्राह्मण झालेलो आहोत. आणि घेतो ती फी आमची गुरुदक्षिणा आहे. मग त्या फीसचा जास्त प्रॉब्लेम आहे. काय? फीसचा. आता मला सांगा, मी आधी 15% घ्यायचो, लय नुकसान झालंय माझं. 15% उत्पन्नावरती आज मला किती भेटले असते? 50चे 15% किती झाले? मग शेतकऱ्यांसाठी किती सुलभ केलं विचार करा ना. कन्सल्टन्सीची पद्धत बदलली, काम करण्याची पद्धत बदलली, त्याच समवेत पैसे घेण्याची पद्धत बी बदलली. का? कारण की लोकांना वाटायचं जास्त घेतोय मग कमी घेऊयात. पण किती शेतकरी आमच्याकडे वळले? बोटावरती मोजण्या एवढे. तुमच्या सांगोला तालुक्यामध्ये एकमेव भाग आहे. किती? आणि मी त्याच्यामध्ये खुश आहे. कारण की मला माहितीये, मी इंजिनियर होतो, बीई झालेलं आहे, मी कॉम्प्युटर इंजिनियर आहे. कंपनीमध्ये गेल्यानंतर मला मॅक्झिमम लय झालं डोक्यावरून पण 10-12 लाखाचं पॅकेज भेटत. मग वर्षाला 12 शेतकरी बनवले तरी माझं पॅकेज घरी बसून निघतंय की नाही? मग त्याच उद्देशाने शेतकऱ्यांना घडवण्यासाठीचा हा सगळा प्रपंच आहे. पण शेतकरी कुठेतरी आज चुकत आहे, निवड करताना चुकत आहे. शेतकरी शेतीवरती विश्वास ठेवताना चुकत आहे आणि मेहनत करताना पण थोडासा कुठेतरी चुकत आहे. बागा करणारे कमी नाही येतं, माझ्यापेक्षा तज्ञ लोक लई येतं. मी तुम्हाला अजून बी सांगतो की मला लई टेक्निकल नावांमध्ये काहीच नॉलेज नाही. मी बीएससी अॅग्री झालेलोच नाहीये ना, पण मी छाती ठोकून सांगतो की त्या तज्ञ मंडळींपेक्षा जास्त सक्सेस आपल्याकडे आहे. कारण की आपली गावरान लेवलच काम करण्याची पद्धत वेगळी आहे. आता ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट राहिली, बाळासाहेब खर्च किती झाला? 17 लाख. किती? 17 लाख. सगळं लागवड, पेरूची रोपं, लागवड, ड्रीप, याव त्याव म्याव च्याव, तुमच्या लेबर सहित टोटल खर्च 3 एकराला 17 लाख रुपये झालाय. फोम बॅगिंगच्या लेबर सहित. आणि कमवले किती? किती पट झाले? किती महिन्यामध्ये झाले? काल मी एक पिक्चर बघितला, त्याच्यामध्ये एक तज्ञ म्हणत होता की शेतकऱ्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. म्हणलं दलिंदरा, तुझ्या शेअर मार्केटपेक्षा जास्त पैसा माझी शेती देते. माझ्या शेतीवरती माझा विश्वास आहे. मग 18 महिन्याच्या या सगळ्या प्रवासामध्ये बाळासाहेब फवारण्या किती कराव्या लागतात? तुम्ही या इथं जरा, लय त्रास व्हायला लागला मला. आहे इथं बसा वरी खुर्ची. वरीच बसा की, वरीच बसा. हा, किती झाले? एक महिन्यातून 2 होते जास्तीत जास्त. जास्तीत जास्त झाली तर तिसरी, नाहीतर 2. आणि फोम लावल्यानंतर फवारणी बंद होते. छोटं. किती दिवस? आता माल चालू झाल्यापासून बंदच आहे, महिना 1.5 महिना झाला. मग बागेवर काही अडचण बघितली का? तुम्ही तज्ञ लोक जाऊन बघू शकता, बागेमध्ये फिरू शकता, त्याचा पेरू तोडून खाऊ शकता. मी लोकांना छाती ठोकून सांगतो की माझ्या पेरू बागेमध्ये मिनिमम औषध आणि मिनिमम खतं असतात, अगदी नॉमिनल. आणि या सगळ्या बागेला आणत असताना एकरी किती गोण्या लिक्विड खतं लागतात? एकरी आता आपण घेतले ते 2, 3, 4 गोण्या, त्यातल्या पण आता शिल्लक आहेत. म्हणजे आम्ही शेतकऱ्याला एका एकरासाठी फोम लावल्यापासून फळ फुगवायला 4 गोण्या देतो. किती? त्या 4 मधले बी औषध शिल्लक आहे. मग काय गंमत असेल विचार करा. मग तुम्ही मला बाबा म्हणून पूजू नका, एवढंच सांगेल. असं बिलकुल नाहीये. त्या निसर्गावरचा विश्वास, त्या शेतीवरचं प्रेम आणि त्या झाडावरती त्या 18 महिन्यामध्ये केलेलं निरीक्षण, त्या झाडाला मानलेलं आपलंसं केलेलं आणि त्याच्यामधून निघणारा हा रिझल्ट आहे. मग मला सांगा, आता डाळिंब करणारे शेतकरी, द्राक्ष बागेला किती फवारण्या असतात? मोठ्याने द्राक्षबाग जवळजवळ 90 फवारण्या.
एका ह्याच्यामध्ये किती दिवसांचा सीझन असतो? 120 दिवसामध्ये 80 फवारण्या. म्हणजे त्यांनी झोप आभाळ पाऊस पडला मग ते आणि वेगळंच ते एक्स्ट्रा नावं नाही ठेवत हा. द्राक्ष बाग पण पैसे कमवून देते शेतकऱ्याला, पण त्याच्यामध्ये मेहनत. मला फक्त कम्पेअर करायचंय की मला सांगायचं हे की याच्यामध्ये मेहनत कमी आहे. महिन्यामध्ये 2 फवारण्या करणं आपल्या शेतकऱ्याला अवघड आहे का? आपला भुसार मालाची पिकं पण आज फवारण्याशिवाय. जवारीला फवारणी आली आता, हा जवारीला फवारणी आली आज. फवार लागते मग 4-4 फवार. मग त्याच्यामध्ये पेरूला आम्ही महिन्यातनं किती फवारणी घेतोय? मग मला सांगा आम्ही काय तंत्रज्ञान डेव्हलप केलं आणि काय नाव दिलं त्याला? काहीच नाही. ट्रेडमार्कही घेतला नाही, कोणत्या तंत्रज्ञानाचं नावही दिलं नाही, आणि आम्ही सांगितलंही नाही की आमच्याकडे या कन्सल्टन्सी घ्या. पण ज्या शेतकऱ्यानं विश्वास दाखवला तो शेतकरी आज समृद्ध झालाय. बरेच म्हणायचे की एकाच शेतकऱ्याकडे जातो, किती त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे कमी जागेमध्ये. विशेष काय माहिती का याच्यामध्ये? अख्ख्या उन्हाळ्यामध्ये ही बाग होती एवढ्या कडक. या वर्षीचं ऊन तुम्ही बघितलंय, काय भयानक परिस्थिती होती. त्या परिस्थितीमध्ये बागेवरती माल टिकलाय. हा बहर घेणं कुणाच्या बी मायका लालचं काम नाहीये, म्हणून तर हा दर आहे. आता पुढे बघा डिसेंबरच्या आसपास, आता दिवाळीमध्ये सगळे येणार, मी नसणार. काय माझी एक बी बाग दिवाळीत नसणार. माझ्या बागात तुमचं संपलं की लगेच चालू होणार. आपण ब्राह्मण आहे ना, मुहूर्त काढलेला असत. मग हा विश्वास ठेवणं गरजेचं आहे. बागा करत असताना सगळ्यात आधी तर आपल्याला पाणी पुरतंय का हे बघायचं, आपल्या जमिनीमध्ये पाणी साचतंय का हे बघायचं. सगळा निर्णय झाल्यानंतर घरच्यांचा सगळा निर्णय विचार घ्यायचा. घरचे म्हणत असतील ना लावू नको, तर 100% लावायचे. प्रवाहाच्या सुईच्या दिशेने पोहायला लागला तर तुमचे पंख छाटल्याशिवाय राहणार नाही. माशासारखं बनायचा प्रयत्न करा. प्रवाह ज्या दिशेने वाहतोय त्या दिशेच्या विरुद्ध दिशेने पोहायचं शिकलात तर तुम्ही टिकणार आहात. दुसरी गोष्ट, बोलायला शिका. फोनवरती नका बोलू. जेव्हा तुम्हाला म्हणतंय कोणीतरी बोल बोल, त्यावेळेस मनातली अख्खी भडास काढा. बोलायला शिका. जो माणूस बोलायला शिकला तो माणूस आज कोणत्याही लेवलवरती आहे. लोक आमदार झाली हो नुसत्या बोलण्यावर, खासदार झाली, मंत्री झाली, बोलण्यावरच. हे लोक, ह्यांचं कर्तृत्व काय? हा, लोक बांबूची शेती करून आपल्या काय मूल्यांक आयोगाचे अध्यक्ष झाले, बोलण्यावर झाले. बांबूत काही नाही, बांबू लावला त्यांनी. पण आपल्या शेतकऱ्याच्या मानगुटीवरती बसले की नाही, फक्त बोलण्याच्या कलेमुळे. मग तुम्हाला ते बोलायचं शिकावं लागेल. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, सोशल मीडियाचा प्रभावी वापर करायला शिका. सोशल मीडियावरती मी जेव्हा इंस्टाग्राम अकाउंट काढलं त्यावेळेस फक्त डान्स असायचे, एंटरटेनमेंट असायचं. असं सामाजिक मुद्द्यांवरती बोलणारं कोणीच मी बघितलं नाही महाराष्ट्रात. त्यावेळेस पट्ट्याने सुरुवात केली होती. आज परिस्थिती बघताय तुम्ही. शेतकऱ्याची लेकरं माझं तर नाव घेतातच, पण ती शेतकऱ्याच्या लेकरांमध्ये डेअरिंग आली आहे. बोलतायत, ते हक्कासाठी लढतायत. आणि सोशल मीडिया असं साधन आहे, तुम्हाला कोर्टापर्यंत जायची गरज लागत नाही. तुमच्या निर्णय आधीच होतो, तुमच्या सारखा होतो, जर तुम्ही खरे असाल तर, कायद्यावरती चलत असाल तर. मग सोशल मीडियाचा प्रभावी वापर का करायचा आहे? सोशल मीडियाचा प्रभावी वापर याच्यासाठी करायचा आहे, ते तुम्हाला लोकांमध्ये घेऊन जाणार आहे. ते तुम्ही काय करता हे लोकांना दाखवणार आहे. मग ते बघणाऱ्यांमध्ये कोणी व्यापारी असतो, कोणी शेतकरी असतो, अजून कोणी सामाजिकही असतंय. आता एखाद्या बाबतीत मी आत्ता जर म्हटलं की माझ्या पेरू बागेमध्ये रेसिड्यू फ्री पेरूच भेटणार, तर त्याचा फायदा कोणाला होणार? डायरेक्टली शेतकऱ्याला होणार ना. कारण की आज दुनिया काय म्हणते, आम्हाला हे झहर खायचं नाहीये शेतामध्ये पिकलेलं, तर आम्ही पिकवतच नाहीयेत. आम्ही तर अगदी व्यवस्थित जे कमी मिनिमम वरती लागतंय त्याच्यामध्येच
त्याच्यावरतीच आम्ही बाजारामध्ये पण देतोय. आपल्याला सगळ्यांचाच विचार करावा लागेल ना, कारण की आपण जगाचे पोशिंदे आहोत. मग आम्ही फवारण्या करत असताना पण महिन्यातनं 2 फवारण्या करतो, ते पण फोम फळ हे आतमध्ये असतं. त्याच्यामध्ये कोणताही औषधाचा कण येत नाही. आता पण पेरवा ना क्वालिटीचे निवडलेले व्यापाऱ्यांनी निवडलेले आणा. सोशल मीडियाचा वापर काय की बाबा तुम्ही शेती करताय, तुम्ही सोयाबीन लावली, मी तुम्हाला आईशपथ सांगतो सोयाबीनच्या व्हिडिओला 10-10 मिलियन लाईक येतात, व्ह्यू येतात. किती? 10-10 मिलियन नुसत्या सोयाबीनच्या व्हिडिओला. फळबागाचं तर लांब ठेवा, फक्त त्याच्यामध्ये आपलं बोलणं प्रभावी असलं पाहिजे. मग त्याचा फायदा काय होणार? एखाद्या व्यापाऱ्यापर्यंत तुमची रील पोहोचली, तुमच्या शेतामध्ये अगदी सुंदर माल उभा आहे, त्याला तुम्हाला व्यापारी भेटत नाहीये, तुम्हाला तोडायचा आहे माल आणि कुठं न्यायचा आहे? मार्केटमध्ये नेऊन झापणायचा आहे. तुम्हाला माहिती आपली माती पक्की होणार आहे. तोच व्हिडिओ एखाद्या व्यापाऱ्याने बघितला, तुम्हाला फोन लावला आणि म्हटलं दादा मला माल घ्यायचा आहे, मी जागेवरती येऊन घेऊन जाणार, त्यावेळेस फायदा कोणाचा आहे हो? मग काय वापरायचा नाही सोशल मीडिया? सोशल मीडिया वापरायचा फक्त तो योग्य कामांसाठी, योग्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. लावायचा निर्णय घेतल्यानंतर ठाम एका निर्णयावरती शेवटपर्यंत राहायचं. कसं? शेवटपर्यंत ठाम त्याच निर्णयावरती राहायचं की मला ही पेरू बाग सक्सेस करायची आहे. यश आणि अपयश येतं. जिथं 18 महिने लागले तिथं 2 वर्ष लागतील, 3 वर्ष लागतील, पण यश हे भेटणार आहे. टोमॅटोचा शेतकरी 8 वर्ष सलग टोमॅटो लावत होता, एका दिवसात बातमीमध्ये आला की नाही? मग 8 वर्षाच्या 7व्या वर्षी बी सोडलं असतं तर 8व्या वर्षी बातमीत आला असता का? तीच परिस्थिती आहे. डेडिकेशन, पेशन्स. मग पेशन्स म्हणजे संयम ठेवायचा आहे आणि काम करत राहायचं. प्रवाहाच्या विरुद्ध वाहिलेला माणूस यशस्वी होतो, हे आम्ही आजपर्यंत बघत आलेलो. आणि अजून एक सांगतो, ज्या लोकांनी दुनिया बघितलेली आहे, जे म्हणतात ना व्यवहार ज्ञान आहे मला, त्या व्यक्तीने आमच्यासोबत काम केलं, तो झाला यशस्वी. पण जेव्हा 100% शेतकरी असणाराच माणूस येतो त्यावेळेस कुठेतरी मार खाते गोष्ट. का? कारण की डेडिकेशन कमी पडतंय. 1000 लोक जवळ येतात, काहीतरी वेगळं भरून देतात, डोक्यामध्ये ते विचारांचं काहूर माजतं आणि त्याच्यामध्ये मेहनत करायचं माणूस विसरून जातो. आता हा व्यापाऱ्याने निवडलेला माल आहे. हे काय 80 रुपये किलोचा हा पेड आहे कुठं काही? आणि ह्याला तुम्ही आता लॅबमध्ये नेऊन टेस्ट केलं तरी तुकाराम मुंडे साहेब पण खातील. भेसळ नाही आहे याच्यात. काय याच्यात भेसळ? हे प्युअर सोनं शेतामधून पिकलेलं आहे आणि हेच पिकवण्याची कला आम्ही शेतकऱ्यांना शिकवली आणि त्याच्यामुळे आज शेतकरी कुठेतरी समृद्ध झालेला आहे. ह्या जर तुम्ही 2-4 गोष्टी लक्षात ठेवल्या, सगळ्यात पहिलं तर शेजाऱ्याला खपवायचं शिकवा. चुकीचं का सांगत असेल तर नाहीतर रोजच बांधाची भांडणं आजच मिटवा. कोणी म्हणत असेल ना माझं तुझ्याकडे 1 फूट येतंय, देऊन टाका. वाद म्हणजे काय म्हणतात ना, राग म्हणजे भिकमाग असणारी गोष्ट आहे, ते संपवा. पण एखादा तुम्ही पेरू लावायला लागलात, बाबा रोपटं घेऊन आलात, सगळ्यात शेवटची गोष्ट सांगतोय काय करायचंय ती. तुम्ही रोपटं घेऊन आलात, पेरू लावताय, तुमच्या बाया सगळं शेतामध्ये सगळी माणसं पसरलेत, सगळी तुम्ही तयारी केली, अगदी परफेक्ट रान केलंय. एखादा समाजकंटक येतो, तो समाजकंटकच असतो, तो कुठं बी गेला तरी शहाणा काही बोलतच. मग ते येतो म्हणतो काय करतोय, दिसत नाही का पेरू लावित, कशाला लावतो का सडक पिके. त्याच वेळेस हातात येईन ते फेकून बसलं पाहिजे. तू कोण मला सांगणार? माझं मी बघन ना. ह्याच लोकांनी वाटोळं केलं. आता मला सांगा, बरेच जण म्हणतील की